पुण्यामध्ये अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। पिंपरी चिंचवड पालिकेच्या निवडणुकीसाठी तिघांमध्ये ही गुप्त बैठक पार पडल्याचं समजतं आहे। त्यामुळे आता पुण्यामध्ये नक्की काय घडणार आहे, पिंपरी चिंचवडमध्ये काय घडणार आहे याची उत्सुकता आता कमालीची ताणली गेली आहे। या बैठकीचे अपडेट देतो आपल्याला नाजिम, ही बैठक पार पडल्याचं समजतं। या बैठकीचा काही तपशील कळू शकलाय का? दीपक, ही आजची तिसरी बैठक आहे। 2 दिवसापूर्वी अजित पवारांच्या बंगल्यावरती अमोल कोल्हे आणि रोहित पवार आले होते। आज सकाळी परत एकदा अमोल कोल्हे आणि अजित दादांमध्ये चर्चा झाली आणि आज दुपारीच या ठिकाणी पुण्यातल्या अजित दादांच्या बंगल्यावरती रोहित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले होते आणि ही 2 तास गुप्त बैठक झाली। विशेष म्हणजे मीडिया सगळा बाहेर असताना अतिशय गुप्तता बाळगत हे सगळे आतमध्ये बसलेले होते आणि तब्बल 2 तास या ठिकाणी चर्चा झाली। सकाळी आपण जसं म्हटलेलं होतं की पिंपरी चिंचवडसाठी घड्याळाच्या चिन्हावरती शरद पवारांच्या उमेदवारांनी लढावी अशी कुठली अट टाकलेली नव्हती। पुढचा मुद्दा होता तो जागा वाटपाचा। ज्या 2 जागांवरती जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेला होता, या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढायचं का असा एक प्रस्ताव जो आहे तो आता पुढे आलेला आहे। दुपारी 2 तास तब्बल यावरती चांगलीच घासाघीस या ठिकाणी झालेली आहे आणि उरलेल्या जागेवरती आपण एकत्र लढूयात अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला आहे आणि शरद पवार गटानं 30 जागांची या ठिकाणी मागणी केल्याचंही सूत्रांकडून किंबहुना दोन्ही बाजूनी सुद्धा या प्रकारचा दुजारा जो आहे तो या ठिकाणी एबीपी माझाला मिळालेला आहे। त्या बदल्यात किती जागा दिल्या जाणार याच्यावरती अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। चर्चेचं गुराळ जे आहे ते सुरू आहे। 3 बैठका ज्या आहेत त्या राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांमध्ये झालेल्या आहेत, परंतु अद्याप ही शिक्का जो आहे मोर्तब झालेला नाहीये। परंतु पुण्यामध्ये जरी आघाडी फिसकटलेली असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं या अनुषंगाने बैठकावर बैठका या ठिकाणी पार पडत आहेत। आता तिथं घड्याळाच्या चिन्हावरती लढायचं नाहीये। शरद पवार गटाच्या इच्छुकांना तुतारीच्या चिन्हावरती लढण्याची मुभा या ठिकाणी असणार आहे आणि दुसरीकडे जिथं जागा वाटपाचा तिढा झाला तिथं मैत्रीपूर्ण लढायचं आहे। दीपक, नाजिम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।